हॅलो, आज संडे मॉर्निंग आहे आणि आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि मी तुमचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। कालचं तुम्ही स्किन केअरचा आणि प्रोडक्ट रिव्ह्यूचा व्हिडिओ बघितला असेल। आज आपण कुठेतरी बाहेर जाणार आहोत। एका ठिकाणी मी चालली आहे जिथे मी पण स्वतः पण फर्स्ट टाइमच जातेय। बघू तिथे गेल्यावर कसं वाटतंय, मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते। आणि सगळी कामं आवरलेत, ऋतुजा गेली आहे क्लासला आणि आम्ही दोघंच चाललोय। भेटूयात आपण तिथे गेल्यावर। आजच्या दिवसाचा छोटासा प्रवास इथून चालू झाला। आम्ही सगळ्यात पहिलं स्वामी मठात गेलो, पण स्वामी मठामध्ये मी काही शूट केलं नाही कारण तिथे कॅमेरा आणि मोबाईल असं काही अलाउड नाहीये। इथून आम्ही निघालो स्वामींचं दर्शन घेऊन। पहिली विजिट आपण करणार होतो बाबुलनाथला। थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की बाबुलनाथ आणि बाणगंगा इथे आपण जाणार आहोत आज। आणि ही जाता जाता तुम्हाला मी दाखवते गिरगाव चौपाटी। संडे असल्यामुळे चौपाटीवर बरीच लोक होती, गर्दी होती। पण चौपाटीला कधीही जायला मला तरी आवडतंच, खूप छान आहे। आणि मी खरंच ब्लेस आहे की ह्या सगळ्या ठिकाणांपासून मी खूप जवळ आहे। मला पाहिजे तेव्हा मी जाते। चौपाटी बघून घेतली आणि त्यानंतर बाबुलनाथच्या दर्शनाला गेलो। पोहोचलो आपण तिथे। हे आहे बाबुलनाथ मंदिर। हे मंदिर आतून खूप सुंदर आहे। मी खूप वेळा आली आहे बाबुलनाथला, म्हणजे बऱ्याच वेळेला संडेला अशीच विजिट होते की स्वामींच्या दर्शनाला गेलो की येता येता बाबुलनाथला जाऊन यायचं असं। पण आतून मंदिर खरंच सुंदर आहे। तिथे वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या मूर्त्यांची वेगवेगळी स्टोरी आहे। जे मुंबईत राहतात पण अजूनपर्यंत गेले नाहीयेत त्यांनी नक्की जायला पाहिजे विजिट द्यायला। इथे आपले बाप्पा बसलेत, प्रथम बाप्पांचं दर्शन घेतलं। इथे वरती जायला लिफ्टची सोय पण आहे, पण आम्ही पायऱ्यांनीच जातो। जास्त उंच नाहीये हे, एवढ्या पायऱ्या आणि अजून थोड्या एवढ्याच पायऱ्या आहेत, जास्त स्टेप्स नाही आहेत। चालण्याच्या बाबतीत आणि कुठेही फिरण्याच्या बाबतीत माझे मिस्टर माझ्यापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग आहेत। मी थोडीशी फिरले तरी थकते, पण ते रोज खूप फिरतात। आणि बस इथून पुढे मंदिर चालू होतं। हे बघू शकताय तुम्ही, इथून मंदिर सुरुवात होतं या पायऱ्यांपासून। हे मंदिर आतून खूप सुंदर आहे। आरती चालू आहे, आवाज येतो।
सर्वत्यमयं समुद्रपर्याये या मंदिरात इतक्या वेळा येऊनही आज पहिल्यांदा मी मोबाईलमध्ये कॅमेरा ओपन करून हे शूट केलं, कारण तिथे गेल्यानंतर आपण तिथल्याच गोष्टींमध्ये इतके व्यस्त होतो की आपण या शूट वगैरे मी कधीच केलेलं नाहीये. पण आज मला तुमच्या सगळ्यांबरोबर ही गोष्ट शेअर करायची होती, हे दाखवायचं होतं म्हणून मी शूटिंग करत होते. गेल्या आधी मी जेवढं मला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता येईल तेवढं केलं. आणि मी थोडा वेळ आधी तुम्ही तिथली आरती आणि सगळं मंत्र ऐकलेच असाल. मी मुद्दाम तिथे व्हॉइस ओव्हर केला नाही. तिथलं जो आवाज आहे, जी पॉझिटिव्हिटी आहे ती तुम्हाला फील करता यावी आणि तुम्हाला पण तिथे जावंसं वाटेल. इतकं छान आहे तिथलं वातावरण, म्हणून मी तिथे व्हॉइस ओव्हर केला नाही. जो आवाज येत होता मी तसंच शूट केलं. त्यानंतर इथे लाईन लावली होती यांनी. संडे असल्यामुळे ऑब्वियसली लाईन असणारच. मग मी आले, लाईनमध्ये उभी राहिले आणि आम्ही दर्शनासाठी वेट करत होतो. तोपर्यंत काही क्लिप्स मला घेता आलं तेवढ्या मी घेतल्यात. मंदिराचं बांधकाम आणि आतमधलं जे वातावरण आहे ना, ते असं मी कितीही शूट करून तुम्हाला दाखवलं तरी ते नाही तेवढं दाखवू शकणार. तुम्ही तिथे जाऊन जेव्हा तिथे बसाल किंवा हे सगळं स्वतः आनंद घ्याल तेव्हा खरंच आवडेल तुम्हाला. खूप छान आहे ही जागा. ज्यांना शक्य आहे, जे मुंबईत राहतात किंवा आसपास राहतात, मुंबईत येणार आहेत, तेव्हा या तीर्थक्षेत्रावर नक्की भेट द्या. त्यानंतर इथे आहे ना सगळ्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. प्रत्येक मूर्तीची एक वेगळी स्टोरी आहे जी तिथे लिहिलेली सुद्धा आहे. आणि ही श्रीकृष्णांची विराट रूपाची मूर्ती आहे. जितकं मला माहिती, आय थिंक हे त्यांनी जेव्हा अर्जुनाला त्यांचं विराट स्वरूप दाखवलं होतं तेव्हाची मूर्ती आहे. खूप छान वाटतं तिथे उभं राहून त्या मूर्तीकडे बघितल्यावर. मला तर खूप आवडतं. मी इथे खूप वेळ बसते पण. खूप जास्त गर्दी होती. इकडे पूर्ण मंदिर आहे, इकडे सगळ्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि ह्याच्या अपोजिट साईडने म्हणजेच इकडून एक्झिट आहे, इकडून खाली जायचा रस्ता आहे. हे बसले होते नामस्मरण करत. त्यानंतर इकडून एक्झिट आहे. हे पण छान बांधले बाहेर पडण्यासाठी. मी जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आवडलं असेल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलेलंही असेल. पण सुंदर मंदिर आहे. ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी नक्की एकदा तरी विजिट केली पाहिजे. खूप छान आहे. आणि इकडून जे लिफ्टने येतात ना त्यांचं इकडून आहे एंट्री. इथून आपण मगाशी आलो ते, आणि लिफ्टने येतात ते इकडून येतात पाठीमागच्या साईडने. आणि मग सगळे दर्शन घेऊन आम्ही थोडा वेळ बसून तिथून निघालो, कारण पुढे आपल्याला जायचं होतं. मी फर्स्ट टाइम बाणगंगा बघण्यासाठी जाणार होते. ऐकलं होतं मी पण कधी बघायला गेले नव्हते, त्यामुळे मग आम्ही इथून निघालो. म्हणून मी नेहमी म्हणत असते की मुंबईत बाईकने फिरणं योग्य आहे. अजिबात वेळ लागत नाही, ट्रॅफिकमध्ये अडकून राहत नाही आपण, आणि जिथे पोचायचं तिथे शक्य तेवढ्या लवकर पोहोचू शकतो आपण टू व्हीलरवर. इकडचे रस्ते आणि हे मी खूप फास्टमध्ये दाखवले पण खूप छान आहेत. म्हणजे कम्पेअर टू जी साईड मी रोज ट्रॅव्हल करते, इकडचे रस्ते आणि खूप शांतता होती. आणि हे आहे बाणगंगा वाळकेश्वरला. मला जितकं माहिती आहे तितकं इथली स्टोरी अशी आहे की जेव्हा प्रभू रामचंद्र सीता माताला घेण्यासाठी चालले होते तेव्हा इथे ते थांबले होते आणि त्यांना तहान लागली होती. त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं होतं की
त्यांना पाणी हवंय, पण खूप शोधल्यानंतरही पाणी मिळालं नाही, त्यामुळे इथेच बाण मारून त्यांनी पाण्याची सोय केली होती पिण्यासाठी, म्हणून बाणगंगा असं नाव आहे इथे. आणि समोरच वाळकेश्वराचं मंदिर आहे. असं म्हणतात प्रभू श्री रामचंद्रांनी इथे वाळूचं शिवलिंग बनवून त्याची पूजा केली होती, म्हणून वाळकेश्वर असं नाव आहे. स्टोरीज कदाचित वेगळ्या असतील, काही वेगळंही असू शकतं, पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. खूप जण आले होते, शांत बसले होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इथे हे बघून आश्चर्य वाटलं की प्रत्येक एक कबूतर त्या पाण्यामध्ये जाऊन मस्त फ्रेश होऊन बाहेर निघत होतं. म्हणजे पक्ष्यांना सुद्धा किती शिस्त होती, सगळे एकत्र जात नव्हते आणि सगळे छान स्वतःला क्लीन करून घेत होते, म्हणून मी तिथलं थोडंसं क्लिप शूट केली. इथून पण पाणी येत होतं आणि ह्याच्या खाली 2 स्टेप आहेत तिथून पण. मला एक्झॅक्टली माहित नाही कुठून पाणी येतं, पण इथे दोन्हीकडे पाणी येत होतं. त्याच्या थोडा वेळ आम्ही इथे थांबलो. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसत होतं आणि ते खूप सुंदर वाटत होतं. इथे थोडा वेळ थांबून थोडा टाइम स्पेंड करून मग आम्ही निघालो. इथून घरी जायचाच प्लॅन होता आधी, पण जाता जाता म्हटलं आपण आता इथे आलोय तर आपण खंडोबाचं दर्शन घेऊनच जाऊ, आणि मग आम्ही इकडून निघालो. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की इकडचे रस्ते खूप जास्त शांत आहेत, आणि हे आहे खंडेरायाचं मंदिर. इथे आम्ही छान दर्शन घेतलं, प्रसाद घेतला. दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथलं थोडंसं शूट केलं, तुम्हाला पण दर्शन मिळावं म्हणून. आणि मग आम्ही निघालो घरी. जाता जाता म्हातारीचा बूट होता इथे. हे मला म्हणत होते जाऊन तिथे शूटिंग करून ये, पण मी म्हटलं नको, कारण घरी जायला पण लेट झाला होता. आजचा पूर्ण दिवस मी असा बाहेर विजिट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. जसं मी आधी पण म्हटले होते की मला बऱ्याच ठिकाणी दाखवायचं आहे नेऊन, काय काय इथे प्लेसेस आहेत जे छोटे छोटे आहेत. हे छोटे छोटे तीर्थक्षेत्र मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते माहिती पण असतील, पण तरीही मी अजून एकदा दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्यांना माहीत नसेल ते नक्की जातील. आणि पुढे मी काही फोटोज लावलेत. हा व्लॉग मी आजचा इथेच संपवते. तुम्हाला कोणालाही आजच्या व्लॉगमध्ये काहीही आवडलं असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.